वेलकम लर्नर्स. कसे आहात? मजेत ना? मजेतच पाहिजे. आज आपण आपल्या स्कॉलरशिपमधला तिसरा पॉईंट बघूया. संवाद व त्यावर आधारित प्रश्न. ओके, स्टँडर्ड 4. तर आपला स्कॉलरशिपचा तिसरा घटक बघूया आपण. पहिला आपला झालेला आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न. दुसरा कविता व कवितेवर आधारित प्रश्न. हे दोन आपले झालेले आहेत. आज आपण हा बघूया. तर त्याआधी आपल्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. संवाद व त्यावरील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आपण आधी त्या बघूया. तर पहिला पॉईंट आहे त्यात 2 किंवा अधिक व्यक्तीमधील बोलणे म्हणजे त्यांच्यात झालेलं बोलणं किंवा त्यांच्यात झालेलं जे संभाषण असेल त्याला आपण संवाद म्हणतो. ओके, तर जो तुम्हाला संवाद दिलेला असेल तो आधी व्यवस्थित वाचून घ्यायचा. ओके, आणि तो संवाद कोणाकोणामध्ये झालेला आहे किंवा किती व्यक्तींमध्ये झालेला आहे हे आपल्याला आधी लक्षात घ्यायचं आहे, कारण ह्याच हिच्यावर आपल्याला प्रश्न आलेला असतो. आणि तो संवाद केव्हा झाला आहे म्हणजे कोणत्या वेळेला झाला आहे, म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा रात्री, हे लक्षात घ्यायचं आहे. अजून तो कोठे झालेला आहे म्हणजे ठिकाण काय आहे किंवा कोण काय म्हणाले हे आपल्याला त्या संवाद वाचताना किंवा वाचून झाल्यावर त्याआधी ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्यायच्या आहे आणि संवादाचा विषय समजून घ्यायचा आहे. ओके, त्यावरून आपल्याला ते प्रश्न जे असेल ते पटापट सोडवायला मदत होईल. ओके, आणि ह्या गोष्टी तर तुम्हाला माहितीच आहे की उत्तराचा पर्याय निवडताना व्यवस्थित पर्याय वाचून घ्यावे आणि योग्य पर्यायाचंच वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. ओके, आणि प्रत्येक संवादावर किमान 3 प्रश्न विचारले जातील. ओके, तर आपण पुढे बघूया. हा आपल्याला नमुना संवाद दिलेला आहे, तर आपण आधी तो बघूया. ओके, तर त्यातला हा नमुना संवाद आहे. आपण वाचूया आधी. मुलांनो, तुम्ही पुस्तके वाचता ना? हो गुरुजी, दररोज वाचतो. आता इथे मुलांनो म्हटलेलं आहे गुरुजींनी, म्हणजे इथे किती मुलं आहे आपल्याला माहिती नाही. तर हा एक मुलगा बोलला असेल, हो गुरुजी, दररोज वाचतो. मग गुरुजी म्हणतात आणि तर गुरुजी म्हणतात आजच्या तासाला आपण पुस्तके कसं लिहायचं याबद्दल चर्चा करूया. तर अजून दुसरा कोणतरी मुलगा बोलला असेल, चालेल गुरुजी. मग गुरुजी म्हणतात आपण पुस्तक हाताने लिहिणार आहोत, त्याला हस्तलिखित म्हणतात. तर मुलं कोणी असेल तो मुलगा म्हणतो, गुरुजी त्यात कोणी कोणी लिहायचे? मग गुरुजी म्हणतात, अरे तुम्ही सर्वांनीच लिहायचे, तुम्हीच लेखक. मग ते म्हणतात आम्ही सगळे लेखक आहोत. मग गुरुजी म्हणतात, होय, तुम्ही सुद्धा छान गोष्टी, कविता लिहू शकता. आपण एकत्र बसून वाचन करू, मग लिहायला घेऊ. मग एखादा मुलगा असेल तो म्हणतो, गुरुजी ह्या हस्तलिखाला काय नाव देऊया? मग गुरुजी म्हणतात, तुम्हीच सांगा बरं एक छान नाव. मग कोणीतरी सुचवतं, पारिजातक हे नाव देऊ. ओके, तर आपल्या यातून हे एवढं तर लक्षात येत आहे की गुरुजी आणि मुलांमध्ये हा संवाद झालेला आहे. आणि किती मुलं आहे आपण हे सांगू नाही शकत. आणि हा मुलं आणि गुरुजी आहे आणि हा तासाला दिलेला आहे, म्हणजे हा संवाद शाळेमध्ये किंवा शाळेत वर्गात झालेला असावा. तर आपण पहिला प्रश्न बघूया. हा संवाद कोठे घडला असावा? बघा, आला ना तोच प्रश्न की हा संवाद कोठे घडला असावा. कोठे घडला आहे हा संवाद? वर्गात. कारण गुरुजी आणि मुलांमध्ये घडलेला हा संवाद आहे, तर तो वर्गातच आहे. का? कारण तो तासाला दिलेला, आजच्या तासाला, म्हणजे तास कुठे होतो तर वर्गात होतो, म्हणून याचं उत्तर येईल वर्गात. हे बघा इथे आपल्याला दिलेलं आहे. तर दुसरा प्रश्न आहे, हस्तलिखित कशाला म्हणतात? हातांनी लिहिलेले, छापलेले, टाईप केलेले की विकत घेतलेले? तर कशाला म्हणतात? हाताने लिहिलेले. हे बघा, हे संवादमध्ये इथे दिलेलं आहे
की आपण पुस्तक हाताने लिहिणार आहोत त्याला हस्तलिखित म्हणतात. ओके. तर आपण तिसरा प्रश्न बघूया. संवादात किती जणांनी प्रत्यक्ष सहभाग घेतलेला असावा? 2, 4, 10. निश्चित सांगता येत नाही. तर उत्तर काय येईल याचं? निश्चित सांगता येत नाही, कारण गुरुजी आणि मुलं आहेत. तर आता वर्गामध्ये किती मुलं बसले हे आपण निश्चित सांगू नाही शकत. ओके. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. समजलं कसं वाचायचं? तर आपण आता सरावासाठी दिलेले संवाद वाचूया. ओके. तर पहिला संवाद आहे, अम्मा काय झालं मीनूला? फटाका फुटला तिच्या हातात, खूप भाजले आहे तिला. आता हे अम्माला कोणीतरी विचारताय की काय झालं मीनूला? मग अम्मा म्हणते फटाका फुटला तिच्या हातात, खूप भाजले आहे तिला. ओके. आणि हे अवतरण चिन्ह जे दिलेलं असतं, हे अवतरण चिन्ह जिथून चालू होऊन इथे संपलं म्हणजे हे एका व्यक्तीने बोललेलं वाक्य असेल. इथे परत चालू झालं म्हणजे इथे दुसरा व्यक्ती बोलतोय. ओके. तर आपण बघूया. मग ती जी विचारणारी व्यक्ती आहे ती म्हणते आता कुठे आहे ती? मग अम्मा म्हणते दवाखान्यात. मग ती व्यक्ती म्हणते अम्मा आम्ही भेटायला जाऊ का तिला? आता बघा ती म्हणते आम्ही, म्हणजे ती एकटी नाही आहे, तिच्याबरोबर अजून व्यक्ती आहेत किंवा मीनूची बहीण भाऊ वगैरे असतील किंवा तिच्या मैत्रिणी मित्रांनो असू शकतात. ओके. तर अम्मा म्हणते नको, डॉक्टर भेटू देत नाहीत तिला. कोणाला? आम्ही. ते म्हणतात आणि ते म्हणतात खूप महागडी औषधी द्यावी लागतील तिला. मग ते जे मुलं आहे किंवा कोण असतील तर अम्मा म्हणते अम्मा, नाही ते मुलं म्हणतात, मुलं किंवा जे असतील ते म्हणतात अम्मा काळजी करू नका, आमच्या वर्गाने बनवलेल्या पंत्या, कंदील, भेटकार्ड बनवून विकले आहेत या महिन्यात. त्याचे पैसे विद्यार्थी बचत बँकेत आहेत. ते मीनूसाठी देऊ आम्ही. हे बघा इथे परत आम्ही शब्द आलेला आहे. म्हणजे ते 3-4 मुलं किंवा 8-10 मुलं कितीही असू शकतात जे मीनूला भेटायला आलेले आहेत आणि ते तिचे मित्रमैत्रिणी आहेत. ओके. तर अम्मा काय म्हणते फार गुणी मुले आहात तुम्ही आणि खरे मित्र. हे बघा मित्रही म्हणजे हे तिचे मित्रच आहे मीनूचे. तर त्यातला एक मित्र किंवा कोणी बोलला संकटकाळी मदत करतो तोच खरा मित्र, हे गुरुजींनी शिकवलंय आम्हाला. ओके. तर यावरून काय लक्षात येतं की हा संवाद कोणामध्ये झालाय? अम्मा म्हणजे मीनूची आई आणि तिच्या मित्रमैत्रिणीमध्ये, या लोकांमध्ये हा संवाद झालेला आहे. तर आता इथे पहिला प्रश्न आहे संवाद कोणत्या महिन्यात झाला असावा? आता संवाद कोणत्या महिन्यात झाला हे कसं ओळखायचं? तर इथे सांगितलंय फटाका फुटला तिच्या हातात. तर फटाका आपण केव्हा फोडतो? तर दिवाळी. तर दिवाळी केव्हा असते? तर ती असते कार्तिक महिन्यात. ओके. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. दुसरा प्रश्न, मीनूला कशामुळे भाजले आहे? कशामुळे भाजले मीनूला? फराळ बनवताना? नाही. स्वयंपाक करताना? नाही. गरम वस्तूला हात लावल्यामुळे? नाही. तर कशामुळे? हातात फटाका फुटल्यामुळे. हे दिलंय ना, फटाका फुटला तिच्या हातात. समजला? तिसरा प्रश्न बघूया. संवादात किती जणांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला असावा? आता आपण ते निश्चित सांगू शकत नाही का? कारण अम्मासोबत हे जे मित्रमैत्रिणी आहे, आता तो कोणता मित्र बोलला हे इथे नाव दिलंय का? नाही. तर इथे कोणताही मित्र कोणतंही वाक्य बोलू शकतो, म्हणून इथे आपण निश्चित सांगू शकत नाही की हा किती लोकांमध्ये झालेला आहे. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. ओके. पुढचा संवाद बघू. संवाद 2. राणी, हे वीर माता जिजाबाई भोसले उद्यान बरं का? मग ती राणी म्हणते अहो आजोबा, म्हणजे राणी बाग ना. आजोबा राणीला म्हणतायत की राणी हे जिजाबाई भोसले उद्यान बरं का? मग ते म्हणते हो आजोबा, म्हणजे राणी बाग ना. मग आजोबा म्हणताय होय अगदी बरोबर, हे उद्यान आणि प्राणी संग्रहालय आहे. मग ती म्हणते आजोबा
येथे म्युझियम पण आहे ना. मग आजोबा म्हणतात, होय राजू. म्हणजे हे राजू बोलला. हे वाक्य कोण बोलला? राजू. आणि हे वाक्य कोण बोललंय? तर राणी. म्हणजे यामध्ये 3 लोक इथपर्यंत झाले, राणी, राजू आणि आजोबा. तर आजोबा म्हणतात, होय राजू. डॉक्टर भाऊ दाजी लाड असे नाव आहे त्यांचे. बरं, चला पटकन तिकीट काढून घेऊया. दुपार व्हायच्या अगोदर सर्व पाहायला हवे. आता ते काय म्हणतात? दुपार व्हायच्या अगोदर. एक मिनिट. दुपार व्हायच्या अगोदर सर्व पाहायला हवे. म्हणजे दुपार व्हायच्या अगोदर म्हणजे ते सकाळी तिथे आले असावे 10-11च्या सुमारास. तर बाळांनो, ही सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे. आपण प्रथम प्राणी बघून घेऊया, असं आजोबा म्हणाले असावे. तर ते म्हणतात, चालेल आजोबा. मग राणी आणि राजू कोणत्याही पिंजऱ्याच्या अगदी जवळ जायचं नाही, प्राण्यांना त्रास द्यायचा नाही. मग ते म्हणतात, अहो आजोबा, तो पहा सिंह, त्याच्या मानेवर काय आहे? मग आजोबा म्हणतात, राणी, त्याला आयाळ म्हणतात. आजोबा, आपण पेंग्विन पण पाहूया ना? मग आजोबा म्हणतात, नक्की राजू. इथून पुढे अस्वल, हरिण, हत्ती पाहू आणि शेवटी पेंग्विन पाहू. ओके. तर आता त्यात पहिला प्रश्न आहे, हा संवाद कोठे घडलेला असावा? तर घरात, शाळेत, मैदानात की बागेत? तर कुठे येईल? बागेत. कारण ते कुठे गेले आहे फिरायला? राणी बागेत. म्हणून याचं उत्तर येईल बागेत. दुसरा प्रश्न, संवादात प्रत्यक्ष सहभाग किती जणांनी घेतला आहे? तर कोण कोण आहे? हे पहिलं बोलतात आजोबा, त्याच्यानंतर राणी, त्याच्यानंतर कोण बोलतं? राजू. म्हणजे किती लोकांनी घेतलं आहे? तर 3 लोकांनी. 3 लोकांनी सहभाग घेतलेला आहे. हा संवाद केव्हा झाला असावा? पहाटे की सकाळी की रात्री की संध्याकाळी? तर इथे आजोबा बोलले आहेत बघा, दुपार व्हायच्या अगोदर आपल्याला सर्व पाहायला हवे. म्हणजे ते सकाळी तिथे आलेले असावे. म्हणजे हा संवाद सकाळी तिथे घडला असा. ओके. आपण पुढचं बघूया. तिसरा संवाद, अरे वरद, तो म्हणतो, आलो बाबा. तिकडं काय करतोयस एवढ्या भरुणात? तर तो म्हणतो, काल लावलेल्या रोपाला किती मुळे फुटलीत ते बघतोय. आता यात वरद आणि बाबा 2 लोक झाले. आणि तो म्हणतोय, काय करतो एवढ्या भरउन्हात? म्हणजे दुपार किंवा संध्याकाळ ऊन असावं. मग ते म्हणतात, अरे वेड्या, अशी रोपं उपटू नयेत. मग तो म्हणतो, मग झाडांची मुळे कशी दिसणार? त्यापेक्षा ती फुलांसारखीच वर का नाही लागत हो? मग बाबा म्हणतात, अरे, मुळे वर लागली तर झाडाला जमिनीतून अन्न पाणी कोण पुरवणार? झाडाला आधार कोण देणार? मग तो म्हणतो, बाबा, आलं माझ्या लक्षात. आता मी रोपं नाही उपटणार. वा, शहाणा आहे आमचा वरद. बाबा बाबा, मी झाडांची अवयव, त्यांची कार्ये हा धडा वाचला आहे. या धड्यात हे सर्व दिलेलं आहे, असं वैष्णवी म्हणाली. आता कोण आले यात? तर वैष्णवी अजून एक आलेली आहे. आणि आजी हे सर्व बघून ऐकून गालातल्या गालात हसली. म्हणजे यात लोक आहेत 4, पण संभाषण कोणामध्ये झालेलं आहे? तर 3, वरद, बाबा आणि वैष्णवी. तर बघा, पहिलाच प्रश्न आहे, संवादात प्रत्यक्ष किती जणांनी सहभाग घेतलेला असावा? तर ते किती लोक आहेत? तर ते आहेत 3 लोक. कोण कोण? वरद, बाबा आणि वैष्णवी. आजी आहे, पण आजी बोललेली आहे का? नाही. म्हणून आजी यात घ्यायचं नाही आजीला. तर दुसरा प्रश्न आहे, संवाद केव्हा घडलेला असावा? केव्हा घडलेला असावा संवाद? तर संवाद हा दुपारी घडलेला असावा. कारण बाबा काय म्हणतात त्याला, तिकडे काय करतोयस एवढ्या भरुणात? आता भरून केव्हा असतं? दुपारी. मग उत्तर काय येईल? दुपारी. पर्याय क्रमांक 4. तिसरा प्रश्न, वरदने पुन्हा रोप उपटण्याचे कबूल का केले? तर पर्याय, तो घाबरला म्हणून, त्याला मुळाचे कार्य समजले म्हणून,
त्याच्या हाताला घाण लागली म्हणून आजी रागावली म्हणून. तर काय उत्तर आहे याचं? त्याला मुळाचे कार्य समजले म्हणून. म्हणून उत्तर काय येईल याचं? पर्याय क्रमांक 3. का? तर तो इथे त्याला बाबा सांगतात की मुळे जर वर आली तर जमिनीतून अन्न पाणी त्यांना कोण पुरवणार? झाडाला आधार कोण देणार? मग तो त्याला रोपांचं हे मुळांचं कार्य लक्षात येतं म्हणून तो म्हणतो मी रोपं नाही उपटणार. ओके, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा संवाद बघू. 4 संवाद. विकी, ए विकी. काय हो काका? आता यात 2 लोक आले आहेत, विकी आणि काका. मग काका म्हणतात, अरे चल माझ्या बरोबर. बरं बरं, आलोच पायात चपला घालून. मग ते म्हणतात, सावकाश ये, धावू नकोस. तो म्हणतो, द्या मी धरतो पिशवी तुमची. ही घे आणि इथे जरा आपण थांबूया. इथे कशासाठी? ते म्हणतात, त्या पिशवीतून 2 पत्रे बाहेर काढ आणि या पत्रपेटीत टाक. मग तो म्हणतो, हो काका, टाकतो. तेवढ्यात, नमस्कार काका, टाकले पत्र या पत्रपेटीत? असं पोस्टमन काकांनी विचारले. कोणाला विचारले? तर काकांना विचारले. म्हणजे हे 3रे पोस्टमन काका इथे आलेले आहेत. तर काका बोलतायत, होय मधुकरराव. म्हणजे मधुकरराव कोण आहे? तर हे पोस्टमन काका आहेत. म्हणजे 3 लोकांचा सहभाग यात झालेला आहे. मग विकी म्हणतो, ही पत्रे घेऊन पोस्टमन काका कुठं जातात? मग काका म्हणतात, चल पुढे, तुला सगळं सांगतो. समजलं का तुम्हाला संवाद? आपण आता प्रश्न बघूया की संवादात प्रत्यक्ष सहभाग किती जणांनी घेतला असावा. ओके, 1 मिनिट आपण हे इरेज करून घेऊ. तर पहिला प्रश्न आहे, संवादात प्रत्यक्ष किती जणांनी सहभाग घेतला? तर कोण आहे? 3. एक विकी, एक काका आणि एक पोस्टमन काका. तर उत्तर येईल याचं पर्याय क्रमांक 2. किती लोकांनी घेतला? 3 लोकांनी. दुसरा प्रश्न, संवाद केव्हा घडला असावा? केव्हा घडला असावा संवाद? तर आपण पोस्ट ऑफिसमध्ये केव्हा जातो? सकाळी सकाळी जातो. म्हणून उत्तर येते याचं पर्याय क्रमांक 4. तिसरा प्रश्न, पत्रपेटीतील पत्रे पोस्टमन काका कुठे घेऊन जातात? पोस्ट ऑफिसमध्ये की बँकेत की रेल्वे स्टेशनवर की गावात? तर कुठे? पोस्ट ऑफिसमध्ये. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. 1 मिनिट. 2, याचं पण 4 आणि याचं उत्तर 1. आता तुम्हाला रंगवायचं आहे वर्तुळ. संवाद नंबर 5. ओहो, आपल्या गावात एखादं दुकान आहे का? असं रामोजीने विचारलं. मग कोणीतरी व्यक्ती म्हणतात, हो आहे ना. पांडुनाना म्हणाले. छोटं आहे की मोठं? हे परत कोण बोललं? रामोजी. मग ते म्हणतात, आजोबा लय मोठं आहे, चिमीने सांगितले. म्हणजे किती लोक झाले? एक रामोजी, एक पांडुनाना आणि 3री चिमी. मग त्या दुकानात सर्व गोष्टी मिळतात, रंगूनाना म्हणाले. हे झालं 4थी व्यक्ती. 4 व्यक्तीचं बोलून झालंय. अहो पाहुणं, आमच्या गावाची शान आहे लालजीचं दुकान, पांडुनाना म्हणाले. हे पांडुनाना परत इथे म्हणाले की आमच्या गावाची शान आहे लालजीचं दुकान. पुढे, दुकानदार दुकान बंद करून जेवायला जायच्या अगोदर जा पटकन, नंतर 4 वाजता उघडेल बघा. हे रंगूनाना म्हणाले. रंगूनाना इथे आलेले आहे. बरं निघतो मी लगेच. हे कोण म्हणालं? तर ते म्हणाल रामोजी की मी निघतो आता मग दुकानावर जायला. तर पारावर बसलेल्या सर्वांनी माना हलवल्या. पण बोललंय कोण?
तर त्यात आहे रामोजी, पांडुनाना, चिमी आणि रंगूनाना, हे 4 व्यक्तींचं संभाषण आहे हे. तर आता पहिला प्रश्न आहे, संवाद केव्हा घडला असावा? तर हा संवाद केव्हा घडला असावा? तर दुपारी, कारण तिथे सांगितलंय की 4 वाजता उघडेल दुकान, जा पटकन जेवायच्या अगोदर. जेवायच्या अगोदर म्हणजे दुपारी. तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. दुसरा प्रश्न आहे, या संवादात किती जणांनी सहभाग घेतलेला आहे? किती जण आहे? 1, 2, 3 आणि हे 4. उत्तर पर्याय क्रमांक 1. तिसरा प्रश्न, गावातील दुकान कोणाचे आहे? कोणाचे आहे गावातील दुकान? पांडुनानाचे, रंगूनानाचे, आजोबांचे, लालजीचे. कोणाचे आहे? लालजीचे. हे ते बोलतात ना, अहो पाहुणं, आमच्या गावाची शान आहे लालजीचं दुकान. म्हणजे कोणाचं दुकान आहे ते? तर लालजीचं. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4. आपले सर्व संवाद बघून झालेले आहेत. सो तुम्हाला जर हे आवडलं असेल व्हिडिओ, तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपले बाकीचे पण व्हिडिओ आलेले आहेत यूट्यूबवर, स्कॉलरशिपचे किंवा आपले स्टेट बोर्डचे व्हिडिओ तुम्ही बघा आणि आवडलं असेल तर त्यांना पण लाईक करा. आणि आपल्या कम्युनिटीमध्ये पण आपण क्वेश्चन टाकलेले आहेत आपल्या सिलेबसच्या रिलेटेड, तर तुम्ही ते पण बघा. ओके, सो थँक्यू लर्नर्स. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय.